आज हा बेंदूर साजरा होतोय। आपण पाहतोय गेली काही वर्षापूर्वी हा पारंपरिक बेंदूर हा मोठ्या आनंदाने प्रत्येक घराघरातून शेतकऱ्याच्या साजरा होताना आपल्याला पाहायला मिळत होता, पण आता कुठेतरी हा उत्सव दुर्मिळतेकडे झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय। बैलांची संख्या अगदी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते। काय सांगताल? काय झालंय सर्व आपल्या देशामध्ये राज्यामध्ये आधुनिकतेकडे आपला देश राज्य सर्व तंत्रज्ञानामुळे आपले बैल हे दुर्मिळ होत चाललेले आहेत। याच्यासारखे तरुण कुठे गेला? हेमंत सारखा तरुण आपला तरुण वर्षानुवर्ष आता बैलजोड्या या घराघरातल्या कुठेतरी दुर्मिळ होत चाललेल्या आहेत। वाड्या गणेश फक्त आता एकच जोडी पाहायला मिळते। गावामध्ये या शेकडो बैलजोड्या काही वर्षापूर्वी परंपरेने हा बेंदूर साजरा होत होता, आता कुठेतरी हा दुर्मिळतेने दुखताना आपल्याला हा बेंदूर सण पाहायला। त्याला ट्रॅक्टर आधुनिकीकरण आल्यामुळं आमच्या म्हणजे आपल्या त्याच्यामुळे बैल संख्या कमी झाली, त्याच्यामुळे हे करावं लागतं की जे आता नवीन अवजार या ठिकाणी आलेली आहेत। बैलांची जागा कुठेतरी आता अत्याधुनिक वाहनांनी अवजारांनी घेतल्यामुळे कुठेतरी हे बैलांची जी संख्या आहे ही कमी होताना पाहायला मिळते। आपण अजून काही या ठिकाणी शेतकरी वर्ग आहे त्यांच्याशी काय सांगताल? प्रत्येकाच्या घराघरामध्ये दिसणारी बैलजोडी आता कुठेतरी दुर्मिळ होत गेलेली आहे आणि आज या बेंदूर सणाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय की बैलजोड्या ह्या दुर्मिळ होऊन त्याची जागा आता कुठेतरी ट्रॅक्टरने घेतलेली आहे आणि आता बेंद्राच्या जागेवरती हळूहळू ट्रॅक्टरचाच बेंदूर होताना पाहायला मिळतंय। काय वाटतंय? दुर्दैव आहे काय? काय झालंय, यांत्रिकीकरणाच्या युगामध्ये आपण हे कुठेतरी मागे राहू नये आणि कष्ट करणारे लोकांची आता ताकद ह्युमॅनिटी पॉवर कमी झालेली आहे, त्याच्यामुळे लोक आता यांत्रिकीकरणाकडे वळले आहेत। पण तरी पण बैल हा महादेवाचं वाहन आहे। महादेवाने शेतकऱ्यांसाठी दिलेलं एक वरदान होतं की शेतकऱ्याची ताकद वाढवावं म्हणून हे दिलेलं एक वरदान होतं। अजूनही सांगितलं जातं की ज्या शेतामध्ये बैलाचं खूर लागलं जातं त्या शेतामध्ये अजूनही उत्पन्न चांगलं निघलं जातं। त्या अर्थाने अजूनही किती यांत्रिकीकरण झालं तरी बैलाची जागा कोणी घेऊ शकत नाही आणि यांत्रिकीकरणाचा फायदा पण झाला आणि तोटे पण तेवढे आहेत। बैलाची जागा ट्रॅक्टर घेऊ शकत नाही। अच्छा, या ठिकाणी मोठ्या संख्येने आपल्याला हे सगळे शेतकरी उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत। मला एक सांगा की जी आता दिसतंय हे चित्र आपल्याला बदललेलं बेंदूरचा जो सण आहे तो अशा पद्धतीने साजरा होता। एक काळ असा होता की रस्त्यावरून 2-2, 3-3 तास ह्या बैलांच्या रांगा मानकी गावात असायच्या, पण कुठेतरी आज हा संपूर्ण शेतकरी वर्ग हा कुठेतरी आता अवजारामध्ये गुंतलेला दिसतोय। बैलांचं हे महत्व हे शेतकऱ्याच्या दृष्टीने कमी झालंय का आपल्यामध्ये? हा शेतकरी बैलांचं महत्व कमी झालंय, कारण अवजार हे आल्यामुळे त्यांची अत्याधुनिक अवजार आल्यामुळे त्याची जागा त्या ट्रॅक्टरने यांनी घेतलेली आहे, त्यामुळे बैलांचं महत्व कमी झालंय। पण बैलाशिवाय पर्याय नाही। शेती जी आहे तू आता पारंपरिक पद्धतीनेच करतोय, आजही तुझे हे मित्र किंवा बैलाची वरती जे प्रेम आहे ते इथं आपल्याला पाहायला मिळते। काय सांगतील, काय संदेश देशील तू शेतकऱ्यांना? हे पहा, बैलांशिवाय शेतीला पर्याय नाहीच। बैल हा माझा नादच आहे, त्याच्यामुळे मी बैलांकडून शेती कसून करत आहे। पाहतोय आपण या ठिकाणी सगळे हे चित्र पाहिल्यानंतर आपल्या हे लक्षात येत आहे की कशा पद्धतीने हा बेंदूर सण आता आपल्याला आधुनिकतेप्रमाणे पारंपरिक पद्धतीकडून आता जे अत्याधुनिक हत्यारांमुळे हा सण कुठेतरी दुर्मिळतेकडे आपल्याला झुकताना पाहायला मिळत आहे। तालुक्यातील
जे गाव असं गाव की ज्या गावाची ओळख कृषी प्रधान म्हणून ओळखलं जातं हे गाव. या गावामध्ये 99% लोकांचा व्यवसाय हा शेती आहे आणि शेतीच्या माध्यमातून हे ऊस पीक घेत असतात आणि या ऊसाचे हे सगळे बागायतदार ऊस बागायतदार शेतकरी आपल्याला या गावामध्ये पाहायला मिळतात. आज महाराष्ट्रीयन बेंदूर मोठ्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी साजरा होत असताना आज आपण मांडकी गावामध्ये उपस्थित आहोत. या ठिकाणचा बेंदूर पारंपरिक पद्धतीचा बेंदूर आणि आत्ता काही 10-15 वर्षातला हा बेंदूर आपण अनुभवतो या ठिकाणी. आत्ताच आपण काही वेळापूर्वी बैलजोड्यांचे जे शेतकरी मालक होते त्यांनी ज्या बैलांचा पारंपरिक पद्धतीने जो बेंदूर आत्ता साजरा केला त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी ही तरुण पिढी की ज्या तरुण पिढीने आत्ता हा बेंदूर अशा पद्धतीने आपल्याला साजरा करताना आपल्याला हे तरुण पाहायला मिळत आहेत. कुठेतरी ह्याच्यामध्ये आपल्याला वेगळं पण पाहायला मिळत आहे. बेंदूर म्हटलं की शेतकरी आणि शेतकऱ्याचा आयुष्याचा जोडीदार म्हटलं तर त्याची बैल ही पाहायला मिळतात. पण कुठेतरी आज हे आपल्याला वेगळं असं चित्र पाहायला मिळतंय आणि आपण पाहतोय छान असं सजवलेले असे ट्रॅक्टर एका रांगेमध्ये आपल्याला उभे असलेले पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपल्याशी चर्चा करण्यासाठी हे जे काही शेतकरी आहेत की जे आपली शेती पारंपरिक पद्धतीने करतायत ह्या शेतकऱ्यांशी आता आपण चर्चा करणार आहोत. या ठिकाणी आहेत. आपलं नाव काय? माझं नाव हितेंद्र जगताप. अगदी तुम्ही म्हणाल तर मी आधुनिक शेतकरी म्हणू शकता मला. अरे वडिलांनी पारंपरिक शेती केलेली आहे आणि ही आमची आधुनिक शेती प्रगल्भतेने घेऊन चाललेली आहे. कारण की जो काळ होता कन्व्हेन्शनल शेतीचा ज्याच्यामध्ये तुम्हाला पेरणी करावी लागायची, लागण लागायची, आता सगळं प्रगतशील झाल्यामुळे ते आलेल्या ट्रॅक्टरवरती आणि अवजारांकडे. त्यामुळे हा प्रगतिशील शेतकरी आहे मांडकीचा जो की दोन्ही जोडीने करतो, पारंपरिक बैला जोडीने ऍज वेल एज ट्रॅक्टरच्या जोडीने. त्यामुळे मांडके शेतकरी हा प्रगल्भ शेतकरी आहे आणि पारंपरिक शेतकरी दोघांनी सांगड घालणारा शेतकरी आहे मांडकीचा. त्यापैकी मी आहे. गावचा बेंदूर तुम्हाला पारंपरिक आठवतोय. आत्ताचा बेंदूर पाहिल्यानंतर काय वाटलं? मला आठवतं आमच्या घरी 3 बैल होते. नावही आठवतं मला. खबूळ जो जर्सी बैल होता, पोपटू, पोपट्या आणि एक भारत. त्या 3 मला माझं खूप सजवायचो. एक्झॅक्टली त्याची जागा आता ट्रॅक्टरने घेतलेली आहे आणि त्याला एक कारण तेच मनुष्यबळ कमी झालेलं आहे. ऍट द सेम टाइम तेच काम कमी वेळात आणि कमी खर्चात जर ट्रॅक्टर करत असेल तर बैल त्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. परंतु पारंपरिक शेतीला जोड नाही, तोड नाही. आता तरुण पिढीतले शेतकरी आहेत. काय वाटतं आजचा बेंदूर पाहतोय आपण, किती वर्षापासून हा असा बेंदूर आपल्याला पाहायला मिळतोय की त्या बेंद्रामध्ये आज हे ट्रॅक्टर सहभागी आहेत. कुठेतरी बैला ही दुर्मिळ झालेली आपल्याला पाहायला मिळतात. काय सांगतात? नमस्कार. या मांडकी गावामध्ये आज बेंदूर अतिशय उत्साहामध्ये साजरा होत आहे. या बेंद्राच्या सणाच्या सर्वांना, ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना सर्वांना मनापासून सर्वप्रथम सहर्ष अशा शुभेच्छा. तो बैलाचा सण असतो आणि बैलाला या दिवशी आंघोळ घातली जाते. बैलाला गोड रोड खाऊ घातलं जातं. त्याची पूजा केली जाते आणि खऱ्या अर्थाने बळीराजा आज खऱ्या अर्थाने या बेंद्राच्या सणानिमित्तानं अतिशय सुखावलेला असतो आणि या बेंद्राच्या सणानिमित्तानं जी बैलजोडी त्याला सजवून वगैरे त्याला शिंगाला बेगर लावून ते अतिशय मंदिराकडे जाते, अख्ख्या गाव प्रदक्षिणा करते. अशा पद्धतीने हा बेंद्राचा सण या ठिकाणी मांडकी गावामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो. पाहतोय आपण या ठिकाणी आणि ती ह्या बेंद्रामध्ये जे असणार एक ट्रॅक्टर बैलांचा बेंदूर असतो खरा, पण आपल्याला या ठिकाणी हा आधुनिकतेने इकडे झुकलेला हा बेंदूर आपल्याला ट्रॅक्टरच्या सहभागातून पाहायला मिळतोय. काय सांगशील? ट्रॅक्टर चालवता येतो का? हो येतो. नाव काय तुझं सर्वप्रथम? पायल श्रीकांत जगताप. अच्छा, कितवीला शिकतेस? आता फर्स्ट इयर B.Com ला. फर्स्ट इयर B.Com. ट्रॅक्टर चालवते तू? हो चालवते. किती वर्षापासून? हे 3रं वर्ष असं मी चालवते ट्रॅक्टर. अच्छा, आई वडील काय करतात? शेतीच करतात. काय वाटतं कधी बैलांचा बेंदूर बघितलाय का? हो बघितलाय, लहानपणापासून बघितलाय पहिलं. काय वाटतं आता बैल कमी होत चालले, त्याची जागा ही ट्रॅक्टरने घेतली. काय वाटतं? काय म्हणजे तुला काय वाटतं? आता न्यू टेक्नॉलॉजी निघलंय त्यामुळं बैल तर कमीच होणार आहे आणि ट्रॅक्टर न्यू टेक्नॉलॉजीमुळे ट्रॅक्टर वाढायला लागले. अच्छा, आता ह्या बेंद्राला बैलांचा बेंदूर म्हणतो आपण. आता हे सगळं बदललेलं रूप दिसतंय आपल्याला. बैल कुठे आपल्याला दिसत नाहीयेत. मग ह्या बेंद्राला तू नाव काय देशील? काय वाटतं तुला? असं एक तरुण शिकतेस तू, आता ह्या बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतलेली आहे. काय वाटतं तू ह्याला काय नावाने म्हणून संबोधशील? न्यू टेक्नॉलॉजी विथ ट्रॅक्टर. अच्छा, बेंदूर म्हणून? हा, बेंदूर म्हणून न्यू टेक्नॉलॉजी विथ ट्रॅक्टर. पाहतोय आपण एकदम छान असं तिने ड्रेसिंग केलेलं आहे आपलं आणि ती आता ह्या ट्रॅक्टरच्या ह्या बेंदूर जो आहे तो बैलांची जागा कुठेतरी आपल्याला या ट्रॅक्टरांनी घेतलेली पाहायला मिळते. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं
तर हे ट्रॅक्टर जसे बैल सजवले जातात त्या पद्धतीने हे सगळे ट्रॅक्टर आपल्याला सजवलेले इथे पाहायला मिळतात। यापूर्वी पारंपरिक पद्धतीने होणारा बैलांचा हा उत्सव अशा पद्धतीने बैलांना सजवलं जात होतं, पण कुठेतरी आता ह्या बैलांची जागा ट्रॅक्टरने आधुनिकतेने आणि हा बेंदूर आधुनिकतेकडे झुकलेला आपल्याला या ठिकाणी या ट्रॅक्टरच्या सहभागाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। आधुनिकतेकडे झुकलेला बेंदूर आपल्याला या ठिकाणी ट्रॅक्टरच्या रूपाने पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी हे सगळे ट्रॅक्टरचे मालक आहेत की जे या बेंद्रामध्ये आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी आपले ट्रॅक्टर सजवलेले ट्रॅक्टर विशेषतः म्हणजे घेऊन आलेले आहेत आणि वेगळ्या पद्धतीने मानकीमध्ये हा ट्रॅक्टरांच्या माध्यमातून बैलांची संख्या कमी झाल्यामुळे नाविलाजास्तव यांना हे आपले ट्रॅक्टर जे आहेत शेती मशागत करणारे अत्याधुनिक अवजारे घेऊन हे सगळे ट्रॅक्टर मालक आपल्याला आजच्या या महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा करताना बेंद्रामध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगताल, आजचा बेंदूर साजरा होतोय, किती वर्षापासून अशा पद्धतीने आपल्यावर वेळ आलेली आहे बेंदूर साजरा करायची? 5 वर्ष झाला हा बेंदूर साजरा करतोय ट्रॅक्टरचा। बैलांची संख्या अतिशय कमी झालेली आहे। आता पारंपरिक सण बेंदूर आहे तो बंद होऊ नये यासाठी ट्रॅक्टरचं मिरवणूक काढण्याची पद्धत चालू केली की सणाला कुठेतरी बैल थोडीशी राहिल्यामुळे ट्रॅक्टरची मिरवणूक काढली। ट्रॅक्टर गावात साधारण 300च्या आसपास ट्रॅक्टर आहेत गावात। किती बैलांची संख्या आहे आता फक्त 14 जोडे आहेत गावात फक्त। पाहतोय आपण एक काळ असा होता की घराघरात शेतकऱ्याच्या बैलजोडी होती, बैलजोडी बरोबर गाडी होती आणि शेतकऱ्याची ओळख ही दारामध्ये असणारी बैलजोडी आणि गाडी याच्यावरून होत होती। पण आता कुठेतरी ही ओळख पुसली गेलेली आहे आणि त्याची जागा आता ह्या ट्रॅक्टर दारात असेल तर तो शेतकरी म्हणून ओळखला जातोय। काय सांगताल, ही जी मिरवणूक निघते वेगळ्या पद्धतीची मिरवणूक वाटते, किती वर्षापासून आपण ही सुरुवात केलेली? 5 ते 6 वर्ष झालं आम्ही ट्रॅक्टरची मिरवणूक म्हणजे जे आपण आता आधुनिक पद्धतीने जसं शेती करतो तसं आता बैलजोड्यांची म्हणजे कमतरता भासली, त्यामुळे आता सर्व शेतकरी ट्रॅक्टर्स म्हणजे घरटी ट्रॅक्टर आहे माडकीमध्ये, त्या ट्रॅक्टरची जी पूजा म्हणजे जी शेतीची मशागत केल्यामुळे आपण काय म्हणतो की बैलाची पूजा करत होतो ती आता ट्रॅक्टरची पूजा करायची। मग ट्रॅक्टरची पूजा करून मग आपलं तेवढ्या म्हणजे समाधान नव्हतं होत। मग आपण काय केलं की बाबा कुठेतरी अशी मिरवणूक काढली पाहिजे की बाबा सण बंद नाही पडला पाहिजे, सण चालू राहिला पाहिजे, म्हणजे जी पारंपरिक प्रथा आहे ती चालू राहिली पाहिजे। म्हणून आम्ही ट्रॅक्टरची मिरवणूक 5 ते 6 वर्ष चालू ठेवली आणि इथून पुढेही चालू ठेवणार। धन्यवाद। बैल होती का पूर्वी तुमच्या घरी? होती ना, पूर्वी घरटी बैल होती, 500 ते 600 जोड्या मांडकीमध्ये होत्या। आता 14 ते 15 जोड्या फक्त मांडकीमध्ये राहिलेल्या आहेत। किती वर्ष झाला असा बेंदूर आपला साजरा होतोय? 5 ते 6 वर्ष झाले। किती ट्रॅक्टरांचा सहभाग असतो? 200 ते 250 ट्रॅक्टरचा सहभाग होतो। आपल्या घरी बैलजोडी होती का? होती ना, पूर्वी होती। अच्छा, किती बैलजोड्या होत्या? माझ्याकडे एक बैल स्वतः बैलाने शेती करत होतो। पाहतोय आपण तरुण शेतकरी आहे, स्वतः बैलांनी शेती करत होते। लोकांचं जरा बैलाकडे वळायचा कल कमी झाला आणि मशागत ही ट्रॅक्टरची म्हणजे आधुनिक पद्धत वाढत चालली, त्यामुळे ते ट्रॅक्टर म्हणजे लोक वळत चालले। पाहतोय आपण हा जो बैलांचा बेंदूर सण जो आहे तो याच्यानंतर पुढे चालूच राहावा, बैलांवर प्रेम करणारा हा शेतकरी भविष्यातही पाहायला मिळावा हीच अपेक्षा। महामराठी न्यूज साठी मी उमेश जगताप, पुरंदरहून।